तर काय म्हणता भाई लोक, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर सकाळपरी मी आणि माझा भाऊ 10 वाजता गेलं तर सांगली नाक्याला इडली खायला. खरं तिथं अतिक्रमण केल्यामुळे सगळं गाड्या सगळे काढूनच टाकलेली. मग म्हटलं जाऊया गावात. गावात पण सगळे गाडी मोस्टली बंदच होते कारण संकष्टी होती. तर लकीली एक काकूंचा गाडा चालू होता डोस्याचा. तिथं जाऊन आम्ही त्यांचा लोणी डोसा ट्राय केला तर छान होता डोसा. मग डोसा खाऊन झाल्यावर ट्रॅडिशनल पद्धतीने आम्ही गेला चहा प्यायला, कारण प्रत्येक इंडियन नाश्ता केल्यावर चहा पितोच. चहा पिऊन झालं घरी आलं आणि तोपर्यंत प्रतीक आला. तर मग प्रतीक म्हटला चला जांभळ तोडायला जाऊया. आम्हाला वाटलं गावात कुठं तर झाड असेल तिथं घेऊन जाईल, खरं हा नदीकडं कुठं तिकडं आत घेऊन गेलता. शेतातून असं चालत बिलत जाऊन जेव्हा मी त्या जांभळाचं झाड बघितलो, भाई एवढी जांभळं त्याला लागलेली. आम्ही पाकच हातानं तोडतो तो जांभळं. मग प्रतीक वर झाडावर चढला आणि जांभळाचा अक्षरशः त्यानं पाऊस पडला. मग मी दादा खाली बसून गोळा गेलं. माई म्हटलेली येताना हराळी घेऊन ये कारण संकष्टी होती गणपतीला घालायला. मग हराळी दिलं घरात आणि जांभळ घरातून आम्ही गेलो क्रिकेट खेळायला. तरी ते एक ठिकाणी फ्लॉट रिकाम होता, तिथं स्वच्छ असं ग्राउंड केलं आणि क्रिकेट खेळायला चालू केलं. त्या ग्राउंडचा सिक्स त्यांनी एवढ्या लांब ठेवलेला की बाबा सिक्सच जाईना, कोणाचा सिक्स जाईना. मग शेवटी खेळलं पूर्णपणे. मग वैतागून घरात आलं, जेवलं मस्तपैकी. जेवण पण भरपूर गेलं कारण भरपूर खेळणं आलं. तर आजच्या ब्लॉगसाठी फक्त एवढंच. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.